संकल्प करू भागवत ग्रंथ के पाठ की आजपासून दारू सोडली, बिडीवाल्यानं बिडी सोडा, तंबाखूवाल्यानं तंबाखू सोडा. आमचे टाळमध्ये वाजवणारे घडी घडी चुकायला जात नाही महाराज. नाही तंबाखूच नाही का, पण जे खाते समजा. आता ये हो गई तुम्हारी बात, पण हे इधर की जे पार्टी आहे महाराज देवा भाऊची, हे बोले की महाराज आम्ही बिडी पेत नाही, तंबाखू खात नाही, मांस खात नाही, दारू पेत नाही, काही नाही. मग आम्ही काय देवा तुम्हाला दक्षिणा? तुमच्याजवळ सगळ्यात चांगली दक्षिणा आहे, इमानदारी शिकवा. आणि बाई सगळ्या बायले तुम्हाला तुमच्या इष्ट देवाची शपथ आहे, तुम्ही आज दक्षिणा दिल्याशिवाय जाऊ नका, नाही तर जीवन मरीन तद्लोक जिवंत राहायचा. एकच दक्षिणा द्या तुम्ही. प्रत्येक बाईने आज घर को जाने के बाद आपल्या सासूचे फक्त 5 मिनिट पाय दाबा, हेच तुमची दक्षिणा. आता त्या 3ऱ्या नंबरच्या खंब्याच्या बाजूची जी बाई आहे महाराज, त्या बाईच्या मनमेन त्याच्या बाजूची बाईच्या मन असा विचार आला कि मेरे बाप के घर को 100 एकड़ जमीन 3 मजली मकान मानकर महाराज सारखं. आणि मकानमुळे फारच चांगलं वाटलं मला. असं वाटते पुढका दवा त्याच्या. मेरे 2 भाई क्लास 1 ऑफिसर, आणि एवढ्या श्रीमंत बापाची पोरगी मी कशाला त्या सासूची पाय दाबू? आणि त्या बाईची कल्पना 100% खरी आहे. त्या बाईचे मला नाव सांगू का? त्या बाईचं सांगू काय? ऐसा मत समजू, मी माई इस्टेट हारतो नाही, तुम्हाला हारा लागेल मला. आमच्याकडे आहेच काय. पण बाई तुम्हारी कल्पना बिलकुल रास्त आहे. एवढ्या श्रीमंत बापाची पोरगी 100 एकर वाल्याची काय त्या बुद्धीचे पाय दाबायला होता. पण मेरा एक प्रश्न का उत्तर सब लोग दो, आदमी भी दो बाया भी दो. भगवान राम की पत्नी सीता, उसके बाप के घर को इस्टेट कितनी? लवकर सांगा. नाही कमी जास्त नाही सांगते तर काही मी कोर्टात केस नाही टाकणार. सांगा. अरे मुकेश अंबानी के बाद जितनी इस्टेट है उससे 1000 पट श्रीमंत था राजा जनक. बोला मान्य आहे की नाही? मग एवढ्या श्रीमंत बाबाची पोरगी सीता जर सासूचे रोज पाय दाबते, त्या मानानं तुमच्या बापाच्या घरी आता खरं सांगा